ते शाहू फुले आंबेडकर. खरं तर आज आम्ही मित्रपरिवार असो, तुम्ही पाहुणे मंडळी, आपण सगळे शुभमचा सत्कार करायला जाऊ नये. MPSCचं यश दिसतं, पण MPSCचं यश मिळवणं बघेल तितकं सोपं नाही. मी असं म्हणतात की यशाला 1000 नातेवाईक असतात, पण जेव्हा अपयश असतं तेव्हा कोणी नसतं, घरातलेच असतात. अपयश आलं, अपयशातून परत यश मिळवता येतं, पण त्यासाठी तुम्हाला सर्वांची साथ लागते. यश मिळवणं तितकं सोपं नसतं. शुभमने जे कष्ट केले त्या पराकोटीच्या कष्टाचं रूपांतर आज पराकोटीच्या यशात झाले. MPSC म्हणजे काय इतकं सोपं नाही. सातत्य ज्याच्याकडे असतं त्याला तिथं यश मिळतं. जेव्हा यश मिळतं तेव्हा सगळे असतात, पण जेव्हा अपयश मिळतं तेव्हा कोणी नसतं. आणि जेव्हा आपल्या आजूबाजूची म्हणजे MPSC असो, UPSC असो, CA असो, कोणती पण परीक्षा असो, जेव्हा आपल्या आजूबाजूच्याला आपण साथ द्यायला पाहिजे. जेव्हा यश मिळतं तेव्हा सगळे म्हणतात की शुभम आमचाच आहे, पण जेव्हा अपयश असतं तेव्हा म्हणतात नाही काय चाललंय, त्याच्याने काय होणार आहे का, त्याच्याने काय होणार आहे का, ते काय सोपं असतंय का. पण जेव्हा यश येईल तेव्हा सगळे असतात. माझं फक्त सगळ्यांना सांगणं एवढंच आहे, आजूबाजूला कोणती पण परीक्षा असो, एखाद्याला साथ दिली तर तो नक्कीच तुमची आठवण ठेवतो. आज शुभमनी हे एवढं यश मिळवलंय, नक्कीच आनंद आहे. आज मी म्हणतो त्याच्या आई वडिलांचं कष्ट आहे, त्या कष्टाचं आज फळ मिळालंय. आज मी म्हणतो आज इथे जमलेल्या प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा मोठा व्हावा आणि आपल्या मुलाचा पण असा सत्कार व्हावा. मी तर म्हणत प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांना असा क्षण दाखवा. खरंच आज आई वडिलांच्या कष्टाचं पारणं भेटले. मी तर म्हणे की आज याला यश मिळाले. आणि आमचे एक सर म्हणतात, बापाचा पैसा आणि स्वतःचा वेळ कधी फुकट घालू नका. जो हा बापाचा पैसा आणि स्वतःचा वेळ सगळ्यांच्या लावतो त्याचं मी म्हणतो नक्कीच आयुष्य त्याचं सत्कारने लागतं. आज शुभम क्लास पण अधिकारी झालाय, नक्कीच वाखण्याजोगं आहे. ग्रामीण भागातली मुलं कुठं कमी नाहीये, फक्त त्यांना जर चांगलं मार्गदर्शन जर मिळालं तर नक्कीच यश मिळतं. आज अधिकारी भरपूर करतात. मगाशी गारगोटे सर म्हणले की ग्रामीण भागातली अधिकारी खूप आहे, पण असेही काही अधिकारी एकदा अधिकारी झाले की बंगला बांधायचा, पुण्यात फ्लॅट घ्यायचे, आपलं घराने आपण, असे खूप फोटो मोठीने अधिकारी असे की ते आपल्या समाजाच्या लोकांना मदत करतात. नाही काय अधिकारी फक्त आपलं घर बांधायचं, गावात मोठा बंगला बांधायचा, पुण्यात फ्लॅट घ्यायचे, आपल्या पाठीमागल्या लोकांना ते मदत करत नाही. पण शुभम याच्यामध्ये उजवा आहे. शुभम नक्कीच जमिनीवर राहणार आहे. शुभम मला माहिती की शुभम लोकांना मदत करणार आहे. नाहीतर आजकाल अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी लोक सुद्धा खूप आहे. थोड्या यशात शुभम थांबणार नाही. शुभमने आता इथे थांबू नये, पुढे UPSCची तयारी करावी आणि असाच UPSCचा एक कार्यक्रम घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आज नक्कीच आई वडिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे, तो लाखो रुपये खर्च करून जो आनंद मिळणार नाही, आज त्याच्या तो आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. नक्कीच आपल्यासोबतचा किंवा आपल्या जवळचा जेव्हा पुढे जातो तेव्हा आनंद नक्कीच जास्त असतो. आज आम्ही मित्रमंडळी असं सगळ्यांना खूप आनंद आहे. लोकांच्या आनंदात लोक शेअर करायला विसरले. मी म्हणतोय प्रत्येकाला पुढे जाणाऱ्याच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे आणि हे कुठेतरी विसरत चाललंय. आपली संस्कृती कुठेतरी कमी पडली. मगाशी गारगोटे सर अजून एक म्हणले की मोबाईलमुळे वाट लागली किंवा टीव्हीमुळे वाट लागली. हे मी थोडं बदलतो. आज टीव्हीला पण काय मालिका खूप चांगल्या आहे. छोट्या वयाची मोठी गोष्ट असते, एक छोटी मुलगी कशी अधिकारी होते किंवा आमची कलेक्टर. स्वप्न भागात टीव्हीला जर बघितलं तर चांगलं आहे, हातात आपल्या रिमोट आहे ना, आपण काय बघायचं ते. आज रामायण लागतं, महाभारत लागतं, छत्रपती महाराजांच्या मालिका लागतात. दुसरा सरांनी मुद्दा असा म्हणला की मोबाईल. आज मोबाईलवर पण खूप फ्री क्लास आहे, जर आपण वापरलं नीट तर खरंच चांगलं आहे. आज मोबाईलवर घरी बसल्या आपल्याला क्लास पाहता येतो, म्हणून ती माहिती घेता येते. तर एखादा मुलगा इतका बघतो तर त्याची चूक आहे ना. तो प्रत्येकाने काय बघायची, प्रत्येकाच्या हातात मोबाईल त्यांनी ठरवावं की आपल्याला नक्की काय बघायचं ते. आज आई वडिलांचे संस्कार आहे म्हणून आज इथं आहे. आई वडील कुठेतरी संस्कार द्यायला कमी पडतात अशी माझी खंत आहे. ज्या आई वडील चांगले संस्कार येतात त्यांची मुलं नक्की यशस्वी होतात. आज जर आई वडिलांना जर मम्मी जर मोबाईलवर रमणी खेळली तर मुलाला काय शिकवणार आहे. आपल्या जर वडिलांना जर दारूच्या गप्पा मारल्या तर मुलगा तरी काय करणार आहे. सर जर म्हणले की राजकारणाच्या ठिकाणी जर ठेवलं तरुणांचं आज राजकारणात लक्ष घालूच नाही. आज काय चाललंय राजकारणात तुम्ही पण बघते, मी पण बघते. कुणी कुणाचं नाही मिळतं. तरुणांनी अधिकारी व्हावा आणि आपला महाराष्ट्र पुढे न्यावा. अधिकारी होऊन आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकतो. राजकारणाची खुर्ची काय 5 वर्षासाठी असते, काही शेवटपर्यंत तुम्हाला खुर्ची नसते आणि आज तर काही 6-6 महिन्यात ती फिरते. त्यामुळे प्रत्येकाने अधिकारी व्हावं, चांगलं शिकावं आणि मार्गदर्शन द्यायला समाजात आहे. आपल्याला जर मार्गदर्शन लागत असलं तर समाजात देणारे हात खूप आहे, फक्त आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, आपली खंत आहे. एवढं बोलून मी थांबतो. तुम्ही सगळे आले, तुमच्या सगळ्यांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून